कोल्हापूर लोकसभेचे महाविकास उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ दैवज्ञ बोर्डिंगमध्ये मंगळवार पेठ परिसरातील नागरिकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना मिळालेल्या उमेदवारीचं सोनं करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचं सांगितलं। कोल्हापूर आणि शाहू महाराजांचं अतूट नातं आहे। हे नातं अधिक दृढ करूया, आपली अस्मिता मताधिक्यानं लोकसभेत पोहोचवूया असं त्यांनी सांगितलं। कोल्हापुरातील पेठ म्हणजे कोल्हापूरचा आत्मा आहे। एकदा पेठांनी एखाद्याचा कार्यक्रम करायचं ठरवलं की परफेक्ट कार्यक्रम होतो। त्यामुळे या निवडणुकीत शहरातील पेठांची भूमिका महत्त्वाची असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। दरम्यान रविवारी महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी झालेल्या मेळाव्यादरम्यान विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात मी एक वाक्य उच्चारलं होतं, मात्र त्यावरून माझ्यावरही टीका केली। मात्र जसे वार येतील त्याच्या 10 पटीने छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे मावळे वार करतील असा इशारा आमदार पाटील यांनी दिला। 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी मी माझ्या राजकीय भविष्याचा कधीही विचार केला नाही। मी केलेले उपकार तुम्ही विसरत असाल तर जनतेचे उपकार विसरायला किती वेळ लावणार असा सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर नाव न घेता टीका केली। एक वाक्य बोललो, खासदारांनी लगेच माझ्यावर टीका करायला सुरुवात केली। काय हरकत नाही, आम्ही वाढ बघतो, सुरुवात व्हायला पाहिजे म्हणजे कुठेतरी, त्याशिवाय गती लागत नाही निवडणुकीला। आता हळूहळू रंगत येईल निवडणुकीमध्ये, जसं पुन्हा वार येतील त्याच्यापेक्षा 10 पटीनं वार छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे मावळे करतील हे मुद्दा मला खासदारांना या ठिकाणी सांगतात। गप बसणारी कोल्हापूरची भूमी नाही, या मातीने आम्हाला स्वाभिमान शिकवलेला आहे। ताट मानेनं उभं राहायचं काम या ठिकाणी या मातीने आम्हाला दिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा विचार घेऊन जाणारे आम्ही मावळे आहोत। मागच्या वेळी 2019ला संघर्ष असताना या वंडी पटलानं भविष्य काळाचा विचार केला नाही, जे केलं राजकारणाची पर्वा माझं भविष्य काळ काय याचा विचार केला नाही। हे एवढ्या लोकांना विसरला तर तुम्ही जनतेला विसरायला किती वेळ लावणार हा प्रश्न या ठिकाणी आहे। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी भविष्यात कोल्हापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली। शहरातील मैदानं, रस्ते सुसज्ज बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान लोकांचे हक्क राहतात की नाही अशी गंभीर परिस्थिती देशभरात उद्भवली असल्याचं सांगितलं। जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम भाजपची मंडळी करतायत। पक्षांच्या संस्थापकांचं नाव वापरून तुम्ही निवडून आला, मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी आता तुम्ही उड्या मारत आहात। यंत्रणा तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही त्याचा गैरवापर करत आहात अशी टीकाही त्यांनी केली। देशात एक चुकीची शक्ती काम करत असून या शक्तीला तोंड द्यायचं असेल तर शाहू महाराजांचा विचार पुढे आणूया। शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पुसणार असाल तर आता गप्प बसून चालणार नाही। आमचं हिंदुत्व बेगडी नाही। महायुतीच्या या ढोंगी लोकांचा पराभव करावा लागेल। त्यासाठीच मंगळवार पेठेची वज्रमूठ बांधूया असं आवाहन मालोजीराजे छत्रपती यांनी केलं। यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर.के. पवार, राजेंद्र ठोंबरे, संभाजी जगदाळे, कॉम्रेड दिलीप पवार, माजी नगरसेवक भारती पवार आदींनी मनोगत व्यक्त केली। यावेळी आमदार जयश्री जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, अशोक पवार, रमेश मोरे, हिंद केसरी पैलवान विनोद चौगले, चंद्रकांत भोसले, बजाप तालीम मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढवण, माजी नगरसेवक रवी आवळे, माजी नगरसेवक आर.डी. पाटील, दीपक गौड यांच्यासह मंगळवार पेठेतील नागरिक उपस्थित होते।